नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये येत आहेत। असे असताना महाराष्ट्रामध्ये एका योजनेची आणखी चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ई श्रम कार्ड योजना। सर्वच लोकांनी ई श्रम कार्ड काढलेले आहेत, परंतु ई श्रम कार्डच्या माध्यमातून 3000 रुपये बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत किंवा जमा झालेले आहेत अशी चर्चा आहे। परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक स्पष्टपणे विनंती करतोय की ई श्रम कार्डचे अद्याप कोणत्याही प्रकारचे पैसे महिलांचे किंवा पुरुषांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली नाही। ही योजना 2021 साली नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली। आता त्यावेळेस मात्र सर्वांना हेच सांगण्यात आलं होतं की 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, परंतु अद्यापही कोणाच्याही बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत। परंतु अशी चर्चा आहे की ई श्रम कार्डचे पैसे सर्वांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली। आम्ही खूप सर्च केलं किंवा खूप शोधलं, पण कोणत्याही व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये अद्याप पैसे जमा झालेले नाही। कारण मित्रांनो, ही योजना वेगळी आहे। ई श्रम कार्ड काढणं वेगळं आणि ई श्रम कार्ड योजना वेगळी। ज्या लोकांनी 2021 पासून आतापर्यंत ई श्रम कार्ड काढलेले आहेत त्यांनी या योजनेसाठी म्हणजे जी पेन्शन मिळणार आहे, 3000 रुपये तुम्हाला पेन्शन मिळणार आहे, मिळत नाही, मिळणार आहे, महत्त्वाचा स्टेटमेंट या ठिकाणी करतोय। जे 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, ऑफलाईन नाही। जोपर्यंत तुम्ही तो फॉर्म भरत नाही तोपर्यंत तुम्ही या योजनेसाठी लागू होत नाही। आता हे पैसे कसे मिळणार आहेत हा तितकाच महत्त्वाचा विषय आहे। जर तुम्हाला ई श्रम कार्डचे पैसे हवे असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा जो ऑनलाईन अर्ज आहे हा भरायचा आहे। सर्वात महत्त्वाचा विषय, तो फॉर्म भरत असताना तुमचं वय हे 16 पासून ते 39 म्हणजे 16 वर्षापासून 40 वर्षापर्यंत तुम्ही जर असाल तर तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरू शकता, अन्यथा फॉर्म भरू शकत नाही। हा महत्त्वाचा विषय। त्यानंतर पुढे जाऊन असं आहे की हे जे तुम्ही फॉर्म भरणार आहात, हे फॉर्म भरत असताना तुम्हाला सरकारकडे काही पैसे जमा करायचे आहेत। आता तुम्ही सांगाल का, आत्तापर्यंत जेवढ्याही योजना बघितल्या या योजना अशा होत्या की आपल्याला डायरेक्ट पैसे बँक खात्यामध्ये मिळत होते किंवा सबसिडी स्वरूपाच्या योजना होता। आता या ठिकाणी मात्र तुम्हाला तसं नाही आहे। तुम्हाला काय करायचं आहे, हे पैसे काही ठराविक रक्कम ही तुम्हाला बँकेमध्ये जमा करायची आहे। बँकेमध्ये जमा केल्यानंतर सरकारसुद्धा त्याच्यामध्ये आणखी काही पैसे टाकणार आहे। हे एकत्रित पैसे तुमचे पुन्हा सरकारकडे जमा होणार आहेत किंवा त्या योजनेच्या विभागाकडे किंवा सिस्टमकडे जमा होणार आहेत। आता या जमा झालेल्या पैशांच्या नुसार किंवा पैशावर सरकार तुम्हाला 60 वर्षांनंतर पेन्शन देणार आहे। किती रुपये? 3000 रुपये देणार आहे। आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला असेल की बाबा ठीक आहे सर, आमच्याकडे ई श्रम कार्ड आहे, ई श्रम कार्डच्या बरोबर आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। ऑनलाईन अर्ज केल्यानंतर किंवा ऑनलाईन अर्ज करत असताना आम्हाला किती पैसे भरावे लागणार आहेत हा सुद्धा गणित आम्हाला बांधता आलं पाहिजे किंवा आम्हाला समजलं पाहिजे। तर आपण या व्हिडिओमध्ये एक चार्ट समजून घेऊया की आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला किती पैसे भरावे लागणार आहेत, सरकार किती पैसे टाकणार आहेत आणि आपल्याला एकत्रित किती पैसे सरकारकडे जमा होणार आहेत। आता 3000 रुपये तुम्हाला येणार आहेत हे तितकंच सत्य आहे, मात्र पैसे किती आपल्याला भरावे लागणार आहेत हे सुद्धा समजणं खूप गरजेचं आहे। तर आपण एका चार्टच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊया। तर मित्रांनो, ई श्रम कार्डच्या माध्यमातून 3000 रुपये मिळण्यासंदर्भात योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला समोर एक चार्ट दिसतोय आणि या चार्टच्या माध्यमातून आपल्याला किती पैसे भरावे लागणार आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी दिली। हा चार्ट शासकीयदृष्ट्या ग्राह्य धरणारा चार्ट आहे, हा अधिकृत चार्ट आहे, त्याच्यामुळे याच पद्धतीने तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जर समजा तुम्ही कमीत कमी 18 वर्ष जर तुमचं वय असेल आणि तुम्हाला हे 60 वर्षापर्यंत भरायचे आहेत, असे जर तुम्हाला विचार जर आपण जर केला तर तुम्हाला 55 रुपये स्वतःला भरावे लागणार आहेत आणि गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार हे 55 रुपये तुमच्या बँक खात्यात टाकणार आहेत। असं हे 55 आणि पुढचे 55 असे एकत्र मिळून 110 रुपये हे तुम्हाला भरावे लागणार आहेत, म्हणजे एकत्र तुमचे जमा होणार आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो, 18 वर्षाचा जो व्यक्ती असेल किंवा जो मुलगा असेल, तरुण असेल, तर त्याला एवढा हप्ता भरावा लागणार आहे। त्यानंतर सपोज आपण अंदाजे विचार केला, जर समजा तुमचं वय 29 असेल तर 29 वय ज्याच्या असतं त्याला हे 60 वयापर्यंत हे पैसे भरायचे आहेत। त्यामध्ये जर त्याला 100 रुपये भरावे लागणार आहेत, सरकार तुमच्या
वरती 100 रुपये आणखी खर्च करणार, असे 200 रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत। अशा पद्धतीने हे 60 वर्षापर्यंत तुम्हाला भरावे लागणार आहेत। समजा तुमचं वय जर 40 असेल, शेवटचं जर समजा वय तुमचं 40 असेल तर तुम्हाला 60 वर्षापर्यंत भरायचे आहेत। तुम्हाला स्वतःला हे 200 रुपये भरायचे आहेत, सरकार 200 रुपये भरणार आणि एकूण 400 रुपये तुमचे जमा होणार आहेत। असं तुम्ही या संदर्भात कोणताही वयोगटाचा जर विचार केला तर तुम्हाला स्वतःला किती पैसे भरावे लागणार आहेत, सरकार किती पैसे टाकणार आहे, एकूण तुमचे पैसे किती जमा होणार आहेत, या संदर्भात महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तुमचं वय किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा वयाचा विचार करता तुम्हाला किती पैशाचा प्रीमियम बसणार आहे, सरकार किती पैसे भरणार आहे, एकूण तुमचे पैसे किती जमा होणार आहेत, या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे। या चार्टचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 100% पैसे भरावे लागणार आहेत। सरकार त्याच्यावरती काही ना काही पैसे टाकणार, एकत्र करून तुम्हाला हे पैसे गव्हर्नमेंटकडे जमा करायचे आहेत आणि गव्हर्नमेंटकडे जमा केल्यानंतर 60 वर्षानंतर तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत। अशा पद्धतीने ही योजना रन केली जाणार आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला ई श्रम कार्डच्या माध्यमातून 60 वर्षानंतर जे 3000 रुपये मिळणार आहेत त्याचा लाभ घ्यायचा असेल तर किती पैसे तुमच्या वाट्याला येणार आहेत हे समजून घेण्यासंदर्भात ही व्हिडिओ होती। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।